आपला मुलगा, आपला भाऊ शिकून पोलीस व्हावं असे अनेक आईवडिलांचे स्वप्न असते आणि मुलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आई वडील दिवस रात्र काबाड कष्ट करतात. आपला मुलगा अधिकारी व्हावा, साहेब व्हावा, पोलीस दलात भरती व्हावा यासाठी अनेकांचे आई वडील मुलाच्या भविष्यासाठी जीवाचे रान करतात. स्वतः उपाशी राहतात, मात्र लेकराच्या भविष्यासाठी कोणतीच तडजोड करत नाही. आई वडीलच नव्हे तर कधी कधी बहीण भाऊ, कुटुंबातील जबाबदार व्यक्ती देखील आधार देतात. आपला पोरगा पोलीस व्हावा ही इच्छा बाळगतात. प्रसंगी आपल्या अनेक आशा आकांक्षावर पाणी फिरवून मुलाच्या भवितव्यासाठी सर्वस्वी पणाला लावतात. आणि असा एक दिवस उजाडतो ज्या दिवसाची अनेक आई वडील, भाऊ बहीण वाट बघतात, जो की आपल्या मुलाला, आपल्या भावाला वर्दीत बघण्याचं स्वप्न सत्यात उतरतं. एकीकडे मुलासाठी केलेलं काबाड कष्ट असेल, मेहनत असेल याचा भूतकाळ डोळ्यासमोर येतो, तर दुसरीकडे मेहनत जिद्दीच्या जोरावर पोरानं आई वडिलांचं कमावलेलं नाव पाहून डोळ्यात आनंदाश्रू दाटतात. असाच काहीसा प्रसंग सोलापुरात SRPF कवायत मैदानावर पाहायला मिळाला. समोर आपल्या मुलाला, भावाला वर्दीत पाहून अनेक आई वडील, बहीण भावंडाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. आपला पोरगा वर्दीतला साहेब झाला हे पाहून कुटुंबीय भारावून गेले होते. पोलीस झाल्यावर अनेक कॅन्डिडेटच्या डोळ्यात देखील अश्रू अनावर झाले. त्यांनी घेतलेली मेहनत असेल, उचललेलं कष्ट असेल, जिद्द डोळ्यासमोर ठेवून घरदार सोडून खडतर परिश्रम घेत पोलीस दलात मिळवलेलं कौशल्य असेल, त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू पाहायला मिळाले. कुणी आपल्या परिवारासोबत फोटो काढले, कुणी आपल्या वडिलांच्या, आईच्या, भावाच्या, बहिणीच्या डोक्यावर टोपी ठेवून कृतज्ञता व्यक्त केली, तर कोणी आपला मुलगा, भाऊ पोलीस झाला म्हणून त्याला खांद्यावर घेतलं, तर कुणी आईचे स्वप्न पूर्ण करून दाखवत तिला श्रद्धांजली वाहिली. डोळ्यात एकीकडे आनंद तर दुसऱ्या डोळ्यात खडतर परिश्रम केल्यानंतर आलेले अश्रू आणि आपले कुटुंबीय पाहताच अनेकांना भावना घहिवरल्या. हे सर्व दृश्य होतं सोलापूरच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या कवायत मैदानावरचं. 4 जुलै रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 नवप्रविष्ट पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक 68चा दीक्षांत समारंभ कवायत मैदानावर मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी खास करून पोलीस आयुक्त एम राजकुमार, SRPFचे समादेशक डॉक्टर प्रशांत अमृतकर, पोलीस उपायुक्त गोवर हसन, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, समादेशक अमृत नाटेकर, सहाय्यक समादेशक महेश मते उपस्थित होते. दीक्षांत समारंभ व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक शेंडमाखे, PSI अलकुंटे, PSI साळुंके, PSI पाटील यांनी परिश्रम घेतले. दौंड व पुणे, सोलापूर येथील 264 SRPF पोलिसांचे 38 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानिमित्त SRPF मैदानावर दीक्षांत सोहळा संपन्न झाला. कवायत शिस्त, जंगल कॅम्प प्रशिक्षण, गोळीबार सराव, कमांडो ट्रेनिंग, पोलीस दलाचा अभ्यास करून कायद्याचे ज्ञान घेऊन अनेक जण पोलीस बनले. दीक्षांत सोहळा पार पडल्यानंतर कवायत मैदानावरचे दृश्य बरेच काही बोलून जाणारे होते. आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईकांना आपल्या पोराला वर्दीत पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याचे प्रसंग होते. 9 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून मेहनत घेऊन पोलीस झाल्याचा आनंद कायमचा साठवण्यासाठी काही जण फोटो काढत होते. काही जण आपला मुलगा, आपला भाऊ पोलीस झाला म्हणून त्याला चक्क खांद्यावर घेऊन जल्लोष करत होते, तर कोणी आई वडील व परिवारातील लोकांना सलामी देत, सॅल्यूट ठोकत आपल्या डोक्यावरची टोपी आई वडिलांच्या डोक्यावर ठेवून त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असल्याचे दृश्य SRPF कवायत मैदानावर पाहायला मिळाले. एका प्रशिक्षणार्थी पोलिसांनी तर आपल्या दिव्यांग वडिलाच्या डोक्यावर टोपी ठेवून वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तो क्षण फारच बोलून जाणारा होता. दुसरीकडे एका प्रशिक्षणार्थी पोलिसांनी तर चक्क आपल्या आईच्या फोटोसमोर श्रद्धांजली वाहून आशीर्वाद घेतला. मुलगा पोलीस व्हावा ही त्या आईची इच्छा होती. मुलाने आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली, प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र जो दिवस उजाडला, ज्या दिवसाची मुलगा वाट पाहत होता, त्या दिवशी त्याची आई मात्र जगात नव्हती. मात्र आईचा आशीर्वाद कायम पाठीशी ठेवून मुलाने खडतर परिश्रम पूर्ण केले आणि आईची इच्छा पूर्ण केली. आई जगात नसली तरी आईच्या फोटोसमोर नतमस्तक होत मुलाने, आई तू जगात नसली तरी काय झालं, तुझ्या आशीर्वादाने मी जो स्वप्न पाहिलं होतं तो तुझा स्वप्न मी पूर्ण केला आहे असे सांगत फोटोसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतल्याचे चित्र SRPF कवायत मैदानावर
दीक्षांत समारंभावेळी पाहायला मिळालं. असे अनेक भावनिक क्षण एसआरपीएफच्या कवायत मैदानावर 4 जुलै रोजी पाहायला मिळाले. अनेकांनी पोलीस बनण्याचा जो स्वप्न बघितला होता तो प्रत्यक्षात या ठिकाणी पूर्ण झालेला होता. आता हे सर्व पोलीस कर्मचारी देशसेवेसाठी कामाला लागणार आहे. या जवानांची खडतर ट्रेनिंग पूर्ण होण्यासाठी एसआरपीएफचे समादेशक डॉक्टर प्रशांत अमृतकर, सहाय्यक समादेशक महेश मते व सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. लोकप्रधान न्यूज चॅनलकडून देखील या सर्व नूतन पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा.